आमच्याकडे बैल नव्हता, आम्हाला खूप जणांनी हिनवला, बांधावर बसले असं तसं. काका बोलले की बैल घ्यायचा आहे. काकांनी आम्हाला सपोर्ट केला, आम्ही बैल घेतला आणि आमची नीतिमत्ता साफ आहे म्हणून तो आमच्या दावणीला आल्यापासून फक्त एक गुलाल पडलाय, 6 गुलाल झालेत बैलाचे आणि चांगल्याच गाड्या केल्या. आणि बैलगाडी क्षेत्र आल्याच्या नंतर आम्हाला समजलं की आपल्या ताटात खातं ते आपले आहेत की नाही आहेत. ते बैलाने एका महादेवाच्या नंदीने आम्हाला समजून दिला की जे आपल्यासोबत फिरतात ते कालांतराने ते लांब पण होऊ शकतात आणि झाली त्या गोष्टी. आणि या महादेवाच्या नंदीमुळे आम्हाला दुनियादारी ओळखायला शिकली बाहेर. मालकाकडे पण मथुरच होता आणि हे सर्व मथुरचे कट्टर फॅन आहेत. मथुर नाव आहे पण मथुरची वरवरी हा महादेवाचा नंदी नाही करू शकत. मथुर आहे. 1.5 महिन्यात 7 गुलाल केले, एक गाडी पडली. तेव्हा लोकांना असं वाटलं की आता पैसे यांचे फुकट गेले. आम्ही कोणाच्या नंदीला कधी हिनवलं नाही, याच्या पुढे पण हिनवणार नाही. आमची नीतिमत्ता साफ आहे म्हणून तो आमच्या दावणीला पळतो. मित्राचा बैल आणलेला पळवासाठी, तेव्हा लोक बोलली भाड्याचा आणल्या. म्हणजे पोरांनी एवढी मेहनत केली ना दादा, सांगायला गेलो तर डोळ्यात पाणी येईल. एवढी मेहनत केली आणि त्या मेहनतीचं यश आम्हाला येतोय, बस तेच पाहिजे आम्हाला. दुसरं काय. खाली गेल्यावर सट्टेवाले बोलत होती ही गाडी होणार नाही, गाडी होणार नाही. त्या बैलांनी पण खूप नाव केलेलं आहे. मी नाव नाही घेत त्या नंदीचा. आम्ही डावीला पब्लिकला टाकला, जसा उजवीला स्पीड लावतो तसा डावीने पण आला. कोणी काळ गाजवलेला असतो, कोण गाजवणारा असतो, कोणाचा पळत असतो, कोणाचा हारत असतो. जो हारतो त्याने मेहनत केली तर त्याला एक ना एक दिवस यश प्राप्त होणार आहे. तसंच आमचा एक बैल आहे सुंदर म्हणून, त्याची गाडी म्हणजे त्याचा खूप मोठा ॲक्सिडेंट झालेला. आम्हाला लोक बोलली की आता कसावाला विकून टाका बैल, कसावाला द्या बैल, तर आता सुधारणार नाही. पण जो बैल 9 दिवस बैलाने अनपाणी सोडलेला, त्या बैलाला माझ्या भावाने आणि गंधराजने उभा केला आहे आणि याच्या पुढे पण तो पळताना दिसेल 100%. ज्या दिवशी घरची गाडी पळेल त्या दिवशी सर्वांना समजेल की या लहान लहान मुलांनी बैलगाडी शर्यत क्षेत्रात येऊन काय केलं. हे जे 8 वर्षापासून आहेत, 10 वर्षापासून आहेत, ते कुठे आहेत आणि आम्ही 2 वर्ष झाले शर्यत क्षेत्रात आहेत. आणि या 2 वर्षात आम्हाला चांगले शिकायला भेटला की आपला कोण आणि परका कोण आणि आपल्या विरोधात कोण कोण जाऊ शकतं ते चांगले शिकायला भेटतं. आम्ही कोणाला हिनवत नाही, पण आम्हाला जो कोणी हिनवतो त्याला उत्तर दिले. नमस्कार मित्रांनो, ना शक्तिमान ना स्पायडरमॅन, आय एम अग्रीमॅन म्हणजेच आगरी माणूस आपल्या काव्य मुद्राज ब्लॉगमध्ये स्वागत. मित्रांनो, आता आपण आलेले जेवढे गुलाल घेतले ना त्यांची छोटीशी मुलाखत घेऊया आणि नंदी जाणून घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार दादा काय बोलाल, आज गुलाल घेतला, कसा आनंद आहे? खूप आनंद आहे. आज दुसरा गुलाल आहे, सकाळी एक झाला, आता दुसरा गुलाल. अरे वा, काय या नंदीचं नाव? मथुर. पाहू शकता, एक राहुलबाईचा मथुर आणि हा कोणाचा मथुर आहे? मानेरेचा मथुर. आणि दुसरा कोणता नंदी आहे? शंभू कुठला? डीएसपी ग्रुपचा. पाहू शकता डीएसपी ग्रुपचा शंभू आणि मानेराचा मथुर. काय म्हणाल, आज एकाच मैदानात 2 गुलाल घेतलं, जमून आलेले का गाड्या? घरूनच ठरून आलेलो 2 गाड्या करायच्या, कारण की वासरू आम्ही नवीन घेतलंय. तिकडे घोड्या 2 साईडला पब्लिकला पळत होता. आम्ही उजवीने 5-6 गुलाल केले, पब्लिकला चांगला पळत होता. आज आम्ही ठरवलेला की आज डावीने पण पब्लिकला टाकायचा. मला वाटतं हा मथुर 3 फेऱ्यामध्ये पण पळालेला आहे. नाही पळाला, फर्स्ट टाइम 3 फेऱ्यात नाही पळवला. नियोजन चालू आहे, लवकरच 3 फेऱ्यातून पळू चांगल्या. नक्कीच. काय म्हणाले पळाच्या जोरावरती तुम्ही आज गुलाल घेता, कसा स्पीड आहे याला? स्पीड तर खूप चांगलं आहे. आमचा बैल एक घरी बसलाय, त्यासाठी तो बैल आजारी आहे. आमच्याकडे बैल नव्हता, आम्हाला खूप जणांनी हिनवला, बांधावर बसले असं तसं. काका बोलले की बैल घ्यायचा आहे. काकांनी आम्हाला सपोर्ट केला, आम्ही बैल घेतला आणि आमची नीतिमत्ता साफ आहे म्हणून तो आमच्या दावणीला आल्यापासून फक्त एक गुलाल पडलाय, 6 गुलाल झालेत बैलाचे आणि चांगल्याच गाड्या केल्या. जेव्हा असं नाव आपल्यावरतीच चढलं जातं, म्हणजे बांधावरती बसेल आणि तेव्हा कुठेतरी आपल्याला ठेच लागते आणि आपण तेव्हा एक नवीन वासरू खरेदी करतो का? कारण का जे बोलून दाखवतात त्यांना करून दाखवायचं असतं आपल्याला. आम्ही खचणारी माणसं नाही आहेत. आणि जो बैल आमचा आजारी आहे तो 4 महिने बैल बसून आहे आणि तो आदातपणापासून त्यांनी जवळजवळ 70 गाड्या केल्यात. आम्ही बैलगाडी क्षेत्रात नवीन होतो, त्या नंदीने आम्हाला बैलगाडी क्षेत्रात आणले आणि बैलगाडी क्षेत्र आल्याच्या नंतर आम्हाला समजलं की आपल्या ताटात खातं ते आपले आहेत की नाही आहेत. ते बैलाने एका महादेवाच्या नंदीने आम्हाला समजून दिला की जे आपल्यासोबत फिरतात ते कालांतराने ते लांब पण होऊ शकतात आणि झाली त्या गोष्टी. आणि या महादेवाच्या नंदीमुळे आम्हाला दुनियादारी ओळखायला शिकायला भेटली. नक्कीच. दादा आपलं नाव काय? ऋषी भोईर माने. आज हे दोन शर्यती जिंकल्या, दोन्ही शर्यतीमध्ये हेच पैरे होते का वेगवेगळे? दोन्ही शर्तीने हीच गाडी होती आणि हीच गाडी पुढे कंटिन्यू आहे. पैरा आम्ही फोडणार नाही.
नक्कीच दादा, शुभेच्छा. काय म्हणाला या मैदानाबद्दल? कारण देसाईचा सावलीचं मैदान म्हणजे हिंद केसरी मैदान ज्याला म्हणतात आणि वर्षातून 4-5 वेळा हा मैदान घडताना दिसते. मैदान तर चांगलंच आहे, फक्त पुढे जागा नाही थांबायला, पण गाड्या नियोजन चांगले आहे. आता जाताना एक जुनी फिलिंग आली, मैदानातून गाड्या घेऊन गेलो आम्ही, खूप बरं वाटलं. दादा काय म्हणाल, आपल्या बिंजोडला मथुर राहुलभाई पाटील यांचा एक ज्याने अख्खा महाराष्ट्र गाजवलं आणि त्याचंच नाव ठेवून आपण मथुर मैदानात उतरवतोय. कसं काय नाव ठेवण्यात आलं मथुर? नाव त्या मालकाकडे पण मथुरच होता आणि हे सर्व मथुरचे कट्टर फॅन आहेत. हा, आणि म्हणून त्याचं नाव त्या मालकाकडे पण मथुरच होता. इकडे आल्यावर पण मथुरच ठेवला आम्ही पण. काय म्हणाल, म्हणजे मथुरचं नाव आपल्या नंदीला जेव्हा लागतं आणि तो मथुर एक चर्चेतला बैल आहे आणि आपल्या नंदीला सुद्धा नाव मिळालं आहे, काय म्हणाल? आणि तिकडूनच घेऊन येतानाच तो नाव होता. खूप आनंद वाटतोय. आणि मथुर नाव आहे, पण मथुरची बरोबरी हा महादेवाचा नंदी नाही करू शकत. मथुर आहे. नक्कीच दादा काय म्हणाल, हा जैतून तुमच्या दावणीला कधी आला? तुमच्या 1-1.5 महिना झाला बैल येऊन. 1.5 महिन्यात 7 गुलाल केले. एक गाडी पडली तेव्हा लोकांना असं वाटलं की आता पैसे यांचे फुकट गेले. आम्ही कोणाच्या नंदीला कधी हिनवलं नाही, याच्या पुढे पण हिनवणार नाही. आमची नीतिमत्ता साफ आहे, म्हणून तो आमच्या दावणीला पळतोय. दादा बघा, म्हणजे 8 शर्यती टोटल खेळल्या तुम्ही आणि त्याच्यातनं एकच गाडी पडली. विजयाचा गुलाल घेतला. दादा बघा ना, जेव्हा विजयाचा गुलाल घेतो तेव्हा नाव तर होतोच, पण भरपूर लोकांची नजरा फिरली जातात आणि एक शर्यत जर पडली तर भरपूर जण त्याच्यावरती बोट उचलतात आणि तेव्हा लोक बोलले जातात. जसं तुम्ही आता म्हटलं मगाशीच की एक शर्यत हारल्यामुळे बांधावरती बसतील. कारण आधी कोणता नंदी होता? मला वाटलं तुम्ही असं म्हटलं की जेव्हा तुमच्या दावणीला नंदी पळत नव्हता किंवा नाव नव्हता होत, त्याच्यानंतर हा खरेदी केला. जेव्हा बोलले बांधावर बसले, मग तुम्ही काय मनात ठेवलं की नाही बाबा आता आपलं नाव करायचंच आहे? आमचा बैल आजारी आहे, 4 महिने झाले बैल आजारी आहे. काय नाव आहे त्या नंदीचं? त्या बैलाचं नाव, नंदीचं नाव सुंदर आहे आणि त्याने खूप साऱ्या शर्ती केल्यात. त्यानंतर आम्ही मित्राचा बैल आणलेला पळवासाठी. तेव्हा लोक बोलली भाड्याचा आणलाय. त्या मित्राची परीक्षा होती, डॉक्टरची परीक्षा देत होता. तो बोलला भाऊ बैल आपला तुझ्या इथे घेऊन जा. तर त्याला काही इथे यश नाही आले. मी त्याच्यावर खूप मेहनत केली 1-1.5 महिना. तेव्हा नंदीला गुलाल नाही भेटला. त्यानंतर काका बोलले, आमचे काका आहेत, की आपल्याला बैल घ्यायचं आहे. मग आम्ही संभाजीनगरला 3 वेळा गेलो. 4थ्यांदा बैल घेतला. सर्वात मोठी साथ आम्हाला आमचे नाना आहेत विनायक भोईर, त्यांची आणि काकांची. जेव्हा तुमच्या दावणीला नंदी आला तेव्हा पहिली शर्यत आठवते का? कुठल्या मैदानात जाणे आणि विजयाचा गुलाल घेतला? पहिली शर्यत आमची खिडकालीला झालेली आणि तेव्हा मनात खूप भीती होती की आपण एवढ्या लांबून नंदी आणलाय, पळेल का नाही पळेल. तिकडे तर चांगला पळत होता घोड्या बैलामध्ये. मग इथं खिडकालीला आम्ही पहिली शर्यत केली, तिथं आम्हाला गुलाल भेटला. तेव्हा आम्हाला खूप आनंद आला. म्हणजे 3 महिन्यातून आम्हाला गुलाल भेटलेला आहे. आम्ही पैशासाठी येत नाही, आम्ही फक्त गुलालासाठी येतो. दादा, DSK ग्रुपचं एक चांगलं नाव आहे आणि त्यांच्या दावणीला जे नंदी असतात आणि त्याच्या नंदीमध्ये पळून आपण गुलाल घेतो, काय म्हणाल आणि आजच्या गुलालाबद्दल? आनंद म्हणजे खूप आहे. तो माझा मित्र आहेत, सर्व मित्र आहेत माझे. एका शब्दावर आपल्याला ते बैल देतात, आपण त्यांना देतो. दादा आता बघा ना, चर्चेत तर आपला नंदी आहेच आणि चर्चेत येणारसुद्धा. येण्यासाठी काहीतरी चांगली एक शर्यत करायला लागते. मग तुमची काय आशा आहे, कसं काय नियोजन असेल की आपला मथुर एक पुढे लोकांच्या नजरेत आणि हृदयात बसेल, यासाठी काय नियोजन आहे? नियोजन तर आमचे मित्र आहेत, म्हणजे मनीष मार्क म्हणून, बाकादा म्हणून आहेत वसतचे ते, आणि सर्वात जास्त मेहनत मंथन आणि एक गणराज म्हणून मुलगा आहे, यांच्या एवढी मेहनत. आम्ही फक्त केसरा धरायला असतो, पण हे बैलाच्या काय काय सुविधा लागतात बैलाला ते पूर्ण ते बघतात. आम्ही फक्त शर्यतीत असतो. मेहनत त्यांची आहे सर्व. दादा, या पैलवानला तयार कसं करता? का मैदानात आणण्यापूर्वी याची सराव प्रॅक्टिस कशी काय केली जाते? सर्व म्हणजे पोरांनी एवढी मेहनत केली ना दादा, सांगायला गेलो तर डोळ्यात पाणी येईल. एवढी मेहनत केली आणि त्या मेहनतीचं यश आम्हाला येतोय, बस तेच पाहिजे आम्हाला, दुसरं काहीच नाही. मथुर आपल्या कोणत्या खांदी पळतो? मथुर एवढ्या दिवस आम्ही उजवीला पब्लिकला पळवत होतो. आज मी काकांना बोललो आपण काहीतरी नवीन करू दुसऱ्या शर्तीला, आणि आम्ही चांगली गाडी पकडलेली. खाली गेल्यावर सट्टेवाले बोलत होती गाडी होणार नाही. त्या बैलांनी पण खूप नाव केलेलं आहे. मी नाव नाही घेत त्या नंदीचा. आम्ही डावीला पब्लिकला टाकला, जसा उजवीला स्पीडला होतो तसा डावीने पण आला. अरे वा, म्हणजे एक आज नवीन प्रयोग करून दाखवला. एक गुलाल घेतल्यानंतर खांदा चेंज केला आणि त्या खांद्या चेंज करून सुद्धा त्या मथुरने विजयाचा गुलाल घेतला. आणि मला वाटतं हीच गाडी होती शंभू आणि मथुरी गाडी पण पुढे पळाली. खांदा चेंज करून, म्हणजे दोघं पठ्ठ्यानी चेंज खांदे करून विजयाचा गुलाल घेतला. काय म्हणाल त्या दोन्ही नंदीला? खूप आनंद आहे आणि जे ठरून आलेलं ते झाले तर खूपच आनंद आहे. काय या बैलगाडा क्षेत्रामध्ये तुम्ही काय मेसेज घाल जेव्हा तुमच्याकडे असे रिप्लाय येतात आणि त्यांना आपला नंदीच प्रत्युत्तर देतो, की याच्या पुढे अशी घटना घडता नाही का? मतलब संयमी बैलगाडा मला काय असतो, काय म्हणाल त्याच्या? आम्ही कोणाला हिनवत नाही, आम्ही कोणाच्या नंदीला नावं ठेवत नाही. सर्वांचे नंदी आहेत. कोणी काळ गाजवलेला असतो, कोण गाजवणारा असतो, कोणाचा पळत असतो, कोणाचा हारत असतो. जो हारतो त्यांनी मेहनत केली तर त्याला एक ना एक दिवस यश प्राप्त होणार आहे. तसंच आमचा एक बैल आहे सुंदर म्हणून,
त्याची गाडी म्हणजे त्याचा खूप मोठा ॲक्सिडेंट झालेला. आम्हाला लोक बोलली की आता कसावाला विकून टाका बैल, कसावाला द्या बैल, तर आता सुधारणार नाही. पण जो बैल 9 दिवस बैलाने अनपाणी सोडलेला, त्या बैलाला माझ्या भावाने आणि गंधराजने उभा केला आहे आणि याच्या पुढे पण तो पालताना दिसेल 100%. नक्कीच सुंदरबद्दल बोलता ना तुम्ही? सुंदरबद्दल नक्कीच सुंदर नक्कीच कमबॅक कराल. ज्या नंदीवरती बोट उचललं तोच नंदी पुन्हा एकदा मैदानात त्याच जोमाने त्याच जोशानं दिसेल आणि तो सुंदर आपल्याला मथुरसोबत पळताना दिसेल. 100%. ज्या दिवशी घरची गाडी पळेल त्या दिवशी सर्वांना समजेल की या लहान लहान मुलांनी बैलगाडी शर्यत क्षेत्रात येऊन काय केलं. हे जे 8 वर्षापासून आहेत, 10 वर्षापासून आहेत, ते कुठे आहेत आणि आम्ही 2 वर्ष झाले शर्यत क्षेत्रात आहेत. आणि या 2 वर्षात आम्हाला चांगले शिकायला भेटला की आपला कोण आणि परका कोण आणि आपल्या विरोधात कोण कोण जाऊ शकतं ते चांगले शिकायला भेटलं. दादा बघा ना, जुने जाणते बैलगाडा मालकांका ऑलरेडी त्यांच्या दावणीला नंदी आहेत आणि त्यांची खरेदी त्यांची पारख एक जोखण्यायोग्य आहे. पण त्याचबरोबर या बैलगाडा क्षेत्रामध्ये नवीन यंग पिढीसुद्धा नवीन खरेदी करतात, एकत्र मिळून आणि ते मैदानात उतरवतात. कशा पद्धतीने त्यांची तयारी असते या शर्यतीसाठी नंदी घेण्याची? तयारी म्हणजे सर्वांची एकच आशा असते की नंदी घेतला, फक्त नंदीने गुलाल दिला पाहिजे, तीच आमची आशा आहे. आणि आम्हाला काकाचा सपोर्ट आहे, नानाचा सपोर्ट आहे. हे बोलतील ती पूर्व दिशा, आम्ही कोणाला हिनवत नाही, पण आम्हाला जो कोणी हिनवतो त्याला उत्तर दिल्याशिवाय. ही 4-5च पोरं आहेत पण कट्टर आहेत, एकनिष्ठ आहेत. नक्कीच दादा, म्हणजे बघा ना, म्हणजे या बैलगाडा क्षेत्रामध्ये जर मालकाचं गावाचं नाव जर कोणी करत असेल तो हा नंदी, म्हणून या नंदी नाव करतो म्हणून आपण आपल्या दावणीला लक्ष्मी घेऊन येतो आणि त्यांनी जर गुलाल घेतला तर सोने पे सुहागा. काय म्हणत? खूप खूप आनंद आहे. आजचा आनंद तर खूपच आहे की आम्ही जे ठरवून आलेले ते आमच्या मनासारखा झाला. चला दादा, आजच्या मैदानाबद्दल शंभू आणि मथुरने गुलाल घेतला, त्यांना अभिनंदन. आणि नक्कीच हा मथुर नाव करेल आणि असंच तुमचं नाव आणि तुमच्या गावाचं नाव पुढे नेत राहील. थँक्यू दादा.